पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेमा हेमा तू इथे काय करते? तू इथे काय करते? तू इथे काय तू तू जा ना, तुला दिले ना बेडरूम, तिथे जाऊन झोप ना तू इथे। श्री नैना देवी श्री ब्रह्मा विष्णू तिघांचा अंश तिच्यात आहे। त्रिनयना देवी त्रिनयना देवी तू झोप इथे, चालेल। सगळे झोपणार, कायमचं झोपवणार, सगळ्यांना कायमचं झोपायचंय, सगळे मरणार, सगळे झोपा, सगळ्यांनी झोपा, ती जागी होईल, सगळे मरणार, सगळे। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुमची कॉफी नकोय मला। का? माझी कॉफी झाली आहे सकाळीच। झाली आहे? सकाळी लवकर उठलो होतो, सो माझी कॉफी मीच बनवून घेतली। साहेब तुम्ही रागावलात माझ्यावर? नेत्रा, मी असं म्हणालो का मला राग आलाय म्हणून? तुम्ही नाही म्हणालात तरी कळतंय मला। नेत्रा, मी रागावलो नाहीये तुझ्यावर, मी ना हैराण झालोय। तुझ्या डोक्यात सतत किती विचार सुरू असतात, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा। मला ना कळतच नाहीये तुला समजावावं तर कसं समजावावं। साहेब मुद्दाम नाही करत मी, ठरवून कोणी विचार करतं का? नेत्रा, मला माहितीये तू हे सगळं मुद्दाम नाही करत आहेस, म्हणूनच तुझी मदत करतोय ना मी। नेत्रा प्लीज प्लीज त्या बाईच्या फोटो समोर उभं राहणं थांबव। साहेब तुम्ही त्यांना एनिवे मी तो फोटो काढूनच टाकणार आहे। सो ममता राजाध्यक्षाचा फोटो इथून पुढे या घरात नसेल। फोटो काढणार का काढणार आहात फोटो? का म्हणजे? नेत्रा, त्या बाईचा फोटो या घरात असण्याची काहीच गरज नाहीये। ती बाई हयात असताना सुद्धा या घरातल्या लोकांना खूप त्रास झालाय तिच्यामुळे, आणि आज ती बाई जिवंत नाहीये तरीही त्रास होतो। सो काही गरज नाहीये त्या फोटोची। नाही 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 साहेब 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 असं नका करू। ममता मावशींचा फोटो नका काढू, त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही आणि आताही देत नाहीये। तुम्ही त्यांचा फोटो नका काढू। हेच तुझं वागणं, असं युजलेस गोष्टींवरून पॅनिक होणं, हेच नकोय मला। प्लीज स्टॉप दिस नेत्रा। त्या फोटोतल्या बाईशी काय एवढी अटॅचमेंट आहे तुझी? साहेब ममता मावशींनी ममता मावशी? त्या बाईला तू मावशी का म्हणतेस? काय संबंध आहे तिच्याशी तुझा? तू भेटलीयस कधी तिला? नेत्रा नेत्रा प्लीज असं रिॲक्ट नको करूस। मी एका मेलेल्या व्यक्तीचा फोटो या घरातून बाहेर काढतोय, जिवंत व्यक्तीला घरातून बाहेर नाही काढत आहे मी। सो रिलॅक्स। साहेब साहेब अद्वैत साहेब ममता मावशींचा फोटो काढायला निघाल्यात। काय? हो साहेब, मला खरंच काही कळत नाहीये। एकीकडे आपण अद्वैत साहेबांच्या मनातून ममता मावशींविषयी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या मनातला राग वाढतच चाललाय। साहेब तुम्ही लवकर काहीतरी करा। आणि साहेब 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस आहे ना,
त्या दिवशी आपण अद्वैत साहेबांच्या हातून ममता मावशींसाठी होम आणि शांत करून घेऊया. तू जन्मतारीख का विचारलीस? सहज. सहज नाही, तू गोष्टी सहज करतेस, सहज म्हणत नाहीस. माझं बोलणं झालं आबांशी. आबा म्हणाले जर अद्वैत साहेबांच्या हातून होम आणि शांत झाली ना तर लवकरच चित्र बदलायला सुरुवात होईल. नेत्रा, अद्वैत पूजेला तयार होणार नाही. तो मागच्या वेळेलाच कसा बसा तयार झाला होता आणि तो त्यावेळीच म्हणाला होता की यापुढे मी कुठलीही पूजा करणार नाही म्हणून. साहेब, आता तरी ममता मावशींना त्यांचा मान मिळू द्या. त्या आता या जगात नाहीयेत, पण तरी हे घर त्यांचं सुद्धा आहे ना. साहेब, तुम्ही करा काहीतरी. तुम्ही अद्वैत साहेबांना तयार करा. चल. आधी काय करतोस? या बाईचा फोटो काढून टाकतोय. काय तू ममता वहिनीचा फोटो काढतोस? पण का? एक काम कर, तू खाली उतर. खाली उतर आधी, आधी खाली उतर. काकू प्लीज मला काढू दे तो फोटो. तू मध्ये पडू नकोस. नाही, तू असं काही करणार नाहीयेस. काकू प्लीज तू मध्ये पडू आधी नकोस. प्लीज असं नको करूस. आई, मला हा फोटो आत्ताच्या आत्ता काढायचा आहे. आधी पण शेखरना विचारावं लागेल. अरे त्यांना नाही आवडणार. आणि जर हा फोटो या घरात राहिला तर मला नाही आवडणार. मला हा फोटो आत्ताच आधी- काढायचा आहे. काकू स्टूल दे. आधी असं का करतोय तू? काकू काय? स्टूल दे, मला फोटो काढू दे. अद्वैत थांब. अद्वैत, हे तू काय करतोस? भाऊजी बघा ना आधी कसा वागतोय. काकू थांब, मी सांगतो. बाबा, तुम्ही आतापर्यंत मला जे जे सांगितलंय ते मी ऐकलंय. माझी इच्छा असो नसो मी ते केलंय. सो प्लीज तुम्ही मला आता नाही म्हणू नका. आणि यामागचं कारण तर विचारूच नका. मी नाही विचारणार कारण. पण तू हे नेमकं करतोस काय? मी तुमच्या या आधीच्या बायकोचा, ममता राजाध्यक्षाचा फोटो या घरातून काढून टाकतोय. दार उघड कसं काय? हेमा, 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 हेमा. ही पळाली की काय? ग्रंथ, ग्रंथ. ग्रंथ घेऊन पळाली की काय? मला माहिती आहे या घरात कोणाकोणाचे इमोशन्स या बाईबरोबर जोडले गेलेत. पण मी जे करतोय त्यामागेही काहीतरी स्ट्रॉंग रिझन आहे. सो हा फोटो मी आत्ताच्या आत्ता काढतोय. भाऊजी तुम्ही तरी समजावा ना याला. हा बघा ना कसा वागतोय.
काकू तू प्लीज मध्ये पडू नकोस. आज काही झालं तरी मी या बाईचा फोटो काढणार म्हणजे काढणार. नाही आधी मी तुला असं करू देणार नाहीये. काकू प्लीज ऐक माझं, मला काढू देत फोटो. अरे काय झालंय तरी काय? केतकी थांब. अद्वैत, तुला ममताचा फोटो या घरात नको आहे ना? हां. ठीक आहे, मी स्वतः तो फोटो काढून टाकतो. पण आज नाही, परवा. परवा मी स्वतः हा फोटो काढून टाकेन. भाऊजी परवा? म्हणजे परवा काय आहे? तुम्ही फोटो ममता ताईंचा? कळेल. बाबा परवा नाही, मला आत्ता सांगा. मला फोटो आत्ता काढायचा. अद्वैत, तू मगाशी म्हणालास की या फोटो काढण्यामागचं कारण मला कोणी विचारू नका. मी नाही विचारलं कारण. मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐक. मी सांगितलेलं तू केलंस तर मी हा स्वतः फोटो काढेन, पण परवा. परवा मी तुला जी गोष्ट करायला सांगेन ती तू कारण न विचारता करायचीस. माझं ऐकायचंस. आणि मी सांगितलेलं तू ऐकलंस तर परवा मी हा स्वतः फोटो काढेन. बाबा मला हा फोटो आत्ता काढायचा आहे आणि तुम्ही हे सगळं परवावर ढकलताय. मी का थांबू 2 दिवस? आणि असं काय करायला सांगणार आहात परवा? जे सांगायचं ते मला आत्ता सांगा. परवा 10 फेब्रुवारीला ममताचा जन्मदिवस आहे. आणि ममतासाठी आपण घरात शांत आणि होम करतोय. तुमच्या खऱ्या आईची जन्मतारीख विचारते मी. ताई, हेमा त्रिनयना देवीचा ग्रंथ घेऊन पळाली. हेमा ग्रंथ घेऊन इथे पोहोचली तर? आई 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 काय होतंय तुला? तू तू त्रास करून घेऊ नकोस. थांब, मी पाणी देतो तुला. थांब. या हेमाला आता शोधायचं कसं आणि कुठे? नेमकं आत्ता घरातून बाहेर पडणं सुद्धा कठीण होऊन बसलंय. रुपाली, बरी आहेस ना? आई पाणी घे. सावकाश सावकाश. आई काय होतंय तुला? मला कळतच नाहीये रे काय होतंय. मला हे सगळं चाललंय ना, हे सहन नाही होते खरंच. मला जरा शांतपणे बसायचंय, शांत राहायचंय. शांतपणे बसते मी जरा. पली, तू ठीक आहेस ना? अद्वैत, चल आपल्याला निघायला हवा. बाबा मला आधी सांगा, हे जन्मदिवसाचं कुठून आलं मध्येच अचानक? तुला मी सांगतो नंतर समजावून. आत्ता नको, आत्ता उशीर झालाय. आपल्याला निघायला हवं. मी आलोच. मी आलेच. हीच संधी आहे रुपाली. आत्ताच निघायला हवं.
ती हेमा इकडे येण्याच्या आधी तिला अडवायला हवं, नाहीतर आज सगळंच संपेल. हे बघ, फक्त तूच माझी आई आहेस, बाकी कोणीही नाही. त्या फोटोतल्या बाईबद्दल बाकीच्यांना जे वाटायचं ते वाटू दे, पण माझी आई तूच आहेस. तुझं स्थान, तुझं महत्व काहीही झालं, कोणामुळेही कशामुळेही कधीच बदलणार नाही आई. हा, थँक्यू सो मच. मी येते आधी. कुठे चालली आहेस आता? देवळात. आई, मी येतो तुझ्या बरोबर. मी आणि बाबा निघतोच आहे ऑफिसला. तुला जाताना सोडतो देवळात. नाही नको. मी जाईन. आई, मी त्या दिवशी तुझ्या बरोबर आलो नाही म्हणून रागावलीस ना तू माझ्यावर. मी आज तुझ्या बरोबर देवळात येणार. ऐक आधी, असं काही नाहीये. मी जाईन ना. तुम्हाला कशाला उगाच त्रास? आई, अगं त्रास काय त्यात? मी आलो लगेच, थांब. आधी, अरे मी खरंच जाईन माझी. मला ना थोडा वेळ असं एकटीला राहायचंय, शांत. मी जाते एकटी. मला बरं वाटेल. तुम्ही नका त्रास घेऊ. बरं, ठीक आहे. काळजी घे. आणि इथून पुढे मला असं डोळ्यात पाणी नकोय तुझ्या. मी आले. हा, येते. बंटी, काय ताई, कळलं काही हेमाबद्दल? मलाच काय विचारतोयस? अगं, मला वाटलं तू गेलीस तिला शोधायला. तू काय झोपा काढत होतास? हो, नाही म्हणजे ती हेमा पण झोपलीच होती ना, म्हणून मी पण झोपलो होतो. उठून बघतो तर ती अचानक गायब. अरे पण तू शोधलंस का तिला बंटी? हा, मी आपल्या एरियामध्ये बघून आलो, पण कुठेच नाही ती. फोन पण इथेच ठेवून गेली. तुला कळतंय का बंटी? ग्रंथ घेऊन पळाली ती नेत्राला भेटायला आमच्याकडे आली, किंवा तो ग्रंथ घेऊन बाबोशीत गेली तर काय होणार आहे आपलं? हे बघ ताई, माझी काही चूक नाही याच्यात. माझी काही चूक नाही. मी व्यवस्थित लक्ष ठेवून होतो तिच्यावरती. अरे तुला माहितीये का, ती ग्रंथ वाचायच्या आधी ना व्यवस्थित होती. ग्रंथ वाचायला लागल्यापासून ना अशी विचित्र वागायला लागली ती. तू लक्ष ठेवायला हवं होतंस तिच्यावर बंटी. मी जीव धोक्यात घालून तिच्यावर लक्ष ठेवत होतो. जरा माझा डोळा लागला आणि अचानक निसटली ना ती. तो ग्रंथ ना जाम डेंजर गोष्ट आहे. ते तर आहेच बंटी. त्या ग्रंथामुळेच एवढं सगळं घडतंय, म्हणजे नक्कीच त्या ग्रंथात काहीतरी आहे. त्रिनयना देवीचं गूढ त्या ग्रंथातच असणार. नेत्रा अशी का वागते त्या ग्रंथावरूनच कळणार आपल्याला बंटी. पण मग आता आधी हेमाने तोंड उघडण्याच्या आधी तिला शोधायला हवंय बंटी. या दीड दमडीच्या पोरीमुळे सगळं कठीण होऊन बसलंय, कळतंय का तुला? नाहीतर काय, गरज म्हणून गाढवाला सुद्धा बाप म्हणावं लागतंय. ममता मावशी, गोष्टी बदलत आहेत. शेखर साहेबांपासून बदल घडायला सुरुवात झाली आहे. आणि मला खात्री आहे आता अद्वैत साहेबांचंही तुमच्याबद्दलचं मत नक्की बदलेल. नेत्रा, काय करतेस तू हे? त्या बाईचा जन्मदिवस वगैरे सगळं तू भरवलंस ना बाबांच्या डोक्यात. नेत्रा, तू माझा जीव वाचवलास. आज तुझ्यामुळे मी इथे उभा आहे. आय एम ग्रेटफुल. पण हे सगळं जरा आता अति होतंय नेत्रा. प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू. हे जे काही चाललंय ते तुमच्या आणि या घराच्या चांगल्यासाठी चाललंय. काही चांगलं होत नाहीये. या सगळ्यामुळे माझ्या आईला त्रास होतोय. माझ्या आईने तुम्हाला जन्म दिला, तिला होणाऱ्या त्रासाचं काय साहेब? का तुम्ही
तुम्ही त्यांचा एवढा राग करता? काही फोटोज पाहून त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तुम्ही हेच समजून चाललात की ती चारित्र्यहीन आहेत. पण त्या आरोपांमध्ये किती सत्य आहे, किती गैरसमज आहे, हे तुमचं तुम्हालाही माहित नाहीये. मग तुला माहितीये का सत्य काय आहे ते? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? माझा काय संबंध आहे ते मलाही नाही माहित. पण तुम्हीच विचार करा, जर शेखर साहेबांचा गैरसमज दूर होत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. मला या सगळ्या नॉनसेन्स गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. मला ऑफिसला जायचं, लेट होतं.